गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती व महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांची मोठी यादी पाहायला मिळते. कोणाला तिकीट मिळणार? महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीला जशी निवडणुकीसाठी उमेदवारी मागत असतात त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांची रांग लागली. महाराष्ट्र राज्यामध्ये येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. याची चाहूल सर्वच राजकीय पक्षांमध्ये चालू झाली. महाविकास आघाडीकडून व महायुतीकडून उमेदवारांच्या वरिष्ठांकडे फिल्डिंग लावण्याची तयारी जोरात सुरू आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राहुल खंजिरे, संजय तेलनाडे, शशांक बावस्कर, सागर चाळके, मदन कारंडे यांनी वरिष्ठांकडे उमेदवारीची फिल्डिंग आपापल्या पक्षाकडे लावली आहे. तसेच महायुतीतील भाजपकडून माजी आमदार सुरेश हळवणकर, आमदार प्रकाश आवाडे यांनी सुद्धा आपली उमेदवारीची मागणी केली. राहुल आवाडे तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनीही शड्डू ठोकलाय. तसेच अपक्षांचीही नावे सध्या विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत येऊ लागलीत. जसे नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका लागतात व आपल्या वरिष्ठांकडे तिकीट मागण्यासाठी रांग लागते, त्याच पद्धतीने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार होण्यासाठी महायुती व महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवार जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणूक वॉर्डप्रमाणे घेण्याची गरज बनली की काय असा सवाल सध्या निर्माण झालाय. जो तो येतो आमदार होण्याची स्वप्ने बघू लागलाय. नगरसेवकाच्या पदासाठी वॉर्डमध्ये जसे उमेदवार इच्छुक असतात तसेच इचलकरंजी शहरासाठी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. त्यामुळे जनता कोणाला कौल देणार, कोणाच्या पारड्यात मतदार राजा मत टाकणार, आजी माजींना निवडून देणार का की नवीन चेहऱ्याला संधी देणार, हे आता मतदार राजा ठरवेल. पण येणारी विधानसभा निवडणूक गाजणार, वाजणार, थेट लढत होणार की कोण माघार घेणार, हे मात्र आता काळ ठरवेल. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला डच्चू मिळणार, पक्ष कोणावर विश्वास दाखवणार, निष्ठावंतांना तिकीट मिळणार की अपक्षाला मिळणार, ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली. त्यामुळे विधानसभा निवडणूक इचलकरंजीची गाजणार आहे यात मात्र शंका नाही. त्यामुळे कार्यकर्ते कोणता झेंडा हाती घेणार हा सवाल निर्माण झालाय. इचलकरंजीचा आमदार भविष्यात इचलकरंजीची जनताच ठरवणार आहे. एम मराठीसाठी निखिल भिसेसह तेजस्विनी मगदूम.